सातारा नाव खूप भारी आहे, पण त्या नावामागचा इतिहास काय हा खूप कमी जणांना माहिती आहे. बेसिकली सातारा जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा सातारा खूप पूर्वीचं शहर नाही. ओके. म्हणजे सातारा शहराचा इतिहास हा साधारणपणे 350 वर्षाचा इतिहास आहे. ओके. त्याच्या आधी सातारा शहर नव्हतं. ओके. शाहू महाराजांनी ते सातारा शहराची स्थापना केली. जेव्हा शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतनं सुटून आले 1707 मध्ये, त्याच्यानंतर ते सातारमध्ये आले आणि त्यांनी साताऱ्याला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला. बरोबर. राजधानी अजिंक्यतारा जो किल्ला आहे त्याच्यावर होती. आता तुम्ही म्हणलं की सातारा नाव कसं आलं. बरोबर. आता नाव कसं आलं याला बरीच मतमतांतर आहेत, पण मी तरी सांगतो. पण अजून आपण खात्रीलायक नाही सांगू शकत की ह्याच्यामुळे हे सातारा नाव आलं. काही लोक म्हणतात सातारच्या बाजूला 7 डोंगर आहेत, 7 डोंगरांच्या मध्ये वसलेलं शहर म्हणून सातारा म्हणतात. बरोबर. काही लोक म्हणतात सातारच्या आजूबाजूला 7 दरे आहेत, दरे म्हणजे व्हॅलीज म्हणून. ओके. म्हणजे आता सातारच्या बाजूला महादरे म्हणून आहे, आंबेदरे आहे, आरेदरे आहे, अशी नावांची खेडी आहेत. तर अशी म्हणतात, काही लोक म्हणतात की 7 दरे असल्यामुळे सातारा म्हणतात. काही लोकांचं म्हणणं आहे अजिंक्यतारा किल्ल्यावर सप्तर्षींचं मंदिर आहे, त्याच्यामुळं सातारा नाव आलं. बरोबर. आता आणखीन एक मला नवीन माहिती कळली की साताऱ्याचं 7 आरा. आरा म्हणजे कड्याखालचं गाव. ओके. आणि 7 म्हणजे आठवडा. तर आठवड्या बाजाराचं गाव. ओके. असं पण एक मला आता नवीन संदर्भ कळलाय. पण आपण खात्रीपूर्वक नाही सांगू शकत की ह्याच्यामधलं चारीमधलं किंवा 4-5 जी काय आहेत त्यातल्या एकामुळे सातारा नाव पडलं. पण आपण असं धरूया की चारही गोष्टी बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे याला सातारा नाव पडलं. बरोबर. असं ते सातारा पाठीमागचं, नावापाठीमागचं तुम्ही बोललात तर आहे. आणि साताऱ्याचा संदर्भ मी म्हटलं की शाहू महाराजांनी स्थापन केलेलं. जेव्हा शाहू महाराज 1707 मध्ये सुटले औरंगजेबाच्या कैदेतनं, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांना सोडण्यात आलं. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा ते सातारमध्ये यायला लागले त्यावेळेला ताराराणी मराठ्यांचं राज्य सांभाळत होत्या. बरोबर. आणि जेव्हा शाहू महाराज आले तेव्हा त्यांच्यात थोडासा संघर्ष निर्माण झाला की हे राज्य कोणाचं. ताराबाईंचं म्हणणं होतं असं की मी हे राज्य सांभाळलं किंवा राजारामांनी हे राज्य सांभाळलं तर त्यांच्या वारसालाच हे राज्य मिळालं पाहिजे. आणि शाहू महाराजांचं म्हणणं होतं की मी डिरेक्ट वारस आहे, म्हणजे बरोबर सरळ वारस मी आहे, त्याच्यामुळे हे राज्य मी चालवलं पाहिजे. त्यामधून त्यांचा थोडा संघर्ष झाला, पण त्याच्यामध्ये शाहू महाराजांचा विजय झाला होता. ओके. आणि शाहू महाराज त्याच्यानंतर सातारमध्ये आले आणि त्यांनी सातारा शहराची स्थापना केली. पहिल्यांदा राजधानी ही अजिंक्यतारा किल्ल्यावर होती. ओके. पण किल्ल्यावर राहून त्यांना थोडा इन्कन्व्हिनियन्स वाटायला लागला. मग त्याच्यानंतर ती राजधानी त्यांनी किल्ल्याच्या खाली आणली आणि मग सातारा शहराची स्थापना झाली. ओके. मग आपण आता म्हणतो की चंदीगड आपली प्लॅन्ड सिटी असं आपल्याला माहित आहे. पण माझ्या मते किंवा मला असं वाटतं, मी खात्रीपूर्वक नाही सांगू शकत की सातारा शहर ही पहिली प्लॅन्ड सिटी असावी, कारण ते अस्तित्वातच नव्हतं. आणि नंतर त्यांनी त्याची उभारणी केली आणि उभारणी करताना एवढी विचारपूर्वक केली की तुम्ही जर सातारमध्ये आलात तर आपल्याला 2 उभे रस्ते आणि बाकीचे सगळे आडवे रस्ते बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पेठांची स्थापना केली. त्यांनी म्हादरे म्हणून एक तळं आहे, म्हादरे तळं आणि यवतेश्वर, तिथनं खापरी पाईप टाकून सातारा शहराला पाणी पुरवठा केला त्या काळात. म्हणजे हे सगळं नियोजन करून त्यांनी सातारा शहर बसवलं. तर अशी सातारची छोटीशी आणि सातारा शहराचा, मी सातारा परिसर आपण म्हणू शहरापेक्षा, सातारा परिसराचा सर्वात जुना उल्लेख हा रामायणामध्ये आला. ओके. म्हणजे रामायणामध्ये जे किष्किंधा कांड म्हणून जे आहे, त्या किष्किंधा कांडामध्ये सुग्रीव आपल्या वानरांना सीतेचा शोध कुठं कुठं घ्यायचा ह्याच्याबद्दल सांगतो. बरोबर. तर त्यावेळेला सुग्रीवानं वानरांना असं सांगितलं होतं की गोदावरी नदीच्या काठावर पण तुम्ही शोध घ्या आणि त्याच्यानंतर कृष्णा आणि वेण्णा नदीचा जो संगम आहे त्या संगमावर पण तुम्ही शोध घ्या. आता कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम म्हणजे कुठं, तर सातारपासून एक साधारण 7-8 किलोमीटरवर माहुली म्हणून ठिकाण आहे, संगम माहुली, जिथं कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम होतो. बरोबर. तर त्या संगमाचा उल्लेख आहे रामायणामध्ये. म्हणजे त्या काळापासून सातारा परिसर हा उल्लेखला जातो. अशी थोडीशी त्याची सातारा शहराची किंवा सातारा परिसराची पार्श्वभूमी अशी आहे ऍक्च्युली. म्हणजे फारच जुन्या काळातला संदर्भ आहे. हो. आणि सातारा परिसर म्हणजे कराड म्हणून गाव आहे साताऱ्याच्या जवळ, त्याचा संदर्भ पण जुना आहे. त्याचं जुनं नाव कराहटक, म्हणजे मूळ नाव. तिथं
5 पांडवांमध्ये नकुल सहदेव जे होते तर सहदेवाचं वास्तव्य कराडमध्ये होतं. ओके. आणि शिलारांच्या काळात मोठं व्यापारी केंद्र म्हणून कराड प्रसिद्ध होतं. कराड म्हणजे कर्नाटक आणि नंतर ते कराड म्हणून प्रसिद्ध. असे काही खूप जुने जुने संदर्भ सातारा परिसरामध्ये आपल्याला मिळतात.